जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू या कादंबरीचा आज 4था भाग. पाचवडला ट्रक दुपारीच पोचला. ट्रक आल्या आल्या शेवंताबाईने मॅनेजरला बोलवलं. राजे हजर झालं. पाचवड रस्त्यावरचं गाव आहे. रिक्षा आजूबाजूच्या गावात बी फिरवा. पोस्टर 8 दिवसामागं लावले की, तरी बी भोंगा वाजू द्या. वाय कुडाळ आनेवाडे गावापर्यंत रिक्षाला भोंगा लावून फिरवा. जी, आम्ही बघतो स्टेजकडं, असं म्हणत शेवंताबाईने हाळी दिली. रावजी पाळेवाडीकर. रावजी धावत आला. कानातीची पोरं लागली की कामाला. 7 वाजायच्या आत कानात उभी राहिली पाहिजे. इतका नाही वकूत लागायचा. बरं लागा, कामाला लागा. आणि तो भीम्या कुठे? तो भाजीपाला आणाय निघालाय. आज नग भाजीपाला. मग 20 किलो सागोती आण म्हणाव. 20 किलो? सख्याचं डोळंच पांढरं झालं. खार 4 हाडकं समदेसने आली पाहिजे. हे ऐकून सख्या छेकळला. तो धावत निघाला. तू रे कुठं? सागोती आणाय. स्वयंपाकी आहे का तू? अहो पर तुम्हीच तर म्हणला ना भीमेला निरोप दे. आणि तो असं कर. काय करू? बाटली आण चांगली, डागदर हिसकी. मी नाही आणणार. का रे सख्या? बकुळाबाई चिडत येत. तिला रांडाला चिडायला काय झालं? तिच्या बापाच्या काष्टाची नाही पेत, माझ्या रक्ताची हिसकी. हे 200 ठेव, जा पळ. सख्या पळाला. शेवंताबाई पुरुषाला लाजवेल अशा आवेशात सगळं बघत होती. सारं बैजवार व्हावं म्हणून झटत होती. तेवढ्यात बकुळा दिसली. काय ग बकुळा? नाही काय नाही. एक कर. तुम्ही ते नका लाजू, जवळ येऊन बसा. हे गाणं म्हणा. ते नीट नाही बसलं, त्याची रेलचल करा. ढोलकीवाल्याला घ्या, तालीम करा. आहे. बकुळानं कसनुसा चेहरा केला. काय झालं? आहे आज मूड नाही ना गं. कसला मूड नाही? शेवंताने आवाज वाढवला. गाडी घेऊन चक्कर मारून येते. बकुळे, मी बघची अलीकडं तुझी गाडी फड सोडून बाहेर पळायला लागली. जावा बघाव तवा गाडी एकूणच टाकते ती गाडी. असं काय करते का आहे तू? शिस्त म्हणल्यावर शिस्त. समद्यांना नियम सारखा. आजच्या दिस परत नाही जायची. ठीक आहे जा, पण आजच्या दिसच. बकुळा खुश झाली. आहे आता काय आहे? आई हौशीला नेते बरोबर. ने आणि तिकडंच लगीन लावून दे. त्या रांड्यानं तोंडाला काळं फासले आणि तिलाच बरोबर घेऊन निघाली वय तू. आई अगं 4 गोष्टी समजून सांगते तिला. काय तुझ्या मनाला येईल ते कर, पर विचारानं कर. आईच्या नावानं फड आहे, इसरू न ग. आबरूला धक्का लावू देऊ न ग. बकुळानं पडत्या फळाची आज्ञा घेतली. तक्कट हौशीला घेऊन गाडीत बसली. ममद्यानं गाडी सुरू केली. ममद्या, गाडी कुडाळला गे. ममद्यानं हायवेला उजव्या बाजूला टर्न मारला. बाजारतळ मागं पडला. सरताळं गाव सोडलं. गाडी कुडाळच्या सीमेवर आली. भल्या मोठ्या हायस्कूलची बिल्डिंग नजरात भरली. पुऱ्या हायस्कूल भोवतालची निलगिरीची झाडं चांगली आकाशाकडे झेपावत होती. ती बघून बकुळा म्हणाली, गावात करत्या माणसांची ही करणी दिसती. झाडाशिवाय गावाला शोभाच नाही. गाडी बाजारपेठेत शिरली. रस्त्याला कडेनं भाजी, फुलं, लिंब, केळं विकणाऱ्या माणसांनी डोळे फाडून गाडीकडं पाहिलं. अख्ख्या जीपत ड्रायव्हर आणि 2 तरण्या पोरी म्हणजे आपसुकच सगळी टकामाका बघायला लागली. ममद्या कोणाला तरी विचार म्हणाव पिपळुबाचं देऊळ कुठे? ममद्यानं विचारलं. गाडी गाव सोडून उतारायला लागली. डाव्या बाजूचा बंगला डोळ्यात भरला. गाडी कुडाळ नदीकाठी होती. पिपळुबाच्या देवळासमोर जाऊन उभी राहिली. देवळासमोर भली मोठी कमान. दोन्ही बाजूला नव्यानं लावलेली झाडं. मधल्या भागात गुळगुळीत फरशी. त्याच्या दोन्ही बाजूला पायऱ्या. भाविकांना बसायला पवळी. त्याच्या मागं लोखंडी जाळी. जाळीच्या आत सदाफुली, गुलाब, चाफा, जाई, शेवंती, कितीतरी फुलांची झाडं. पुन्हा दुसरी कमान. मग पायऱ्या उतरताना भिंतीकडे लक्ष जातं. भिंतीवर विठ्ठल रखमाई, ज्ञानेश्वर, तुकाराम, गोरा कोंबार साऱ्या संतांची मोठी मोठी बोलकी चित्र बघत राहावं असंच वाटत राहतं. मंदिराच्या बाहेर नव्यानं लाखो रुपये खर्च होऊन सुंदर मंडप
सातारच्या बाळासाहेब पाटलांनी उभा केला. देवळात बाहेरच्या गणपतीला नमस्कार करून नंदीला उजवी घालून दगडी दरवाजा ओलांडून जावं लागतं. दगडी बांधकाम, जमिनीला गुळगुळीत फरशी, आत गाभाऱ्यात प्रसन्नता. त्यामुळं आत प्रवेश करताच काळजात फुलांच्या कळ्या फुलल्यागत अंतःकरणात सुवास दाटतो. आपोआप हात जोडले जातात, डोळे मिटतात. कितीतरी वेळ समाधीच लागते. तर समोर शेंद्रानं माखलेली पिंपळेश्वर वाकडेश्वराची स्वयंभू मूर्ती दिसते. भले मोठे डोळे डोळ्यात भरतात. गाभाऱ्यात 2 शेळा, श्री पिंपळेश्वराची एक, दुसरी वाकडेश्वराची. मुख्य मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं. श्रीराम फिरत फिरत इथे आले, हे स्थान त्यांना आवडलं. इथे पूर्वी पिंपळाचं सुंदर वन होतं. एका वाकड्या पिंपळाच्या झाडाखाली एक तपस्वी साधना करत होते, तर दुसरे एक ऋषी नदीकाठी पिंपळाच्या झाडाच्या गर्द छायेत ध्यानस्थ होते. श्रीरामांनी त्यांना वंदन केलं. ऋषीमुनींचे जीवनाचं सार्थक झालं. ते अदृश्य झाले आणि भली मोठी शिळा प्रकट झाली, तीच श्री पिंपळेश्वर आणि वाकडेश्वराची प्रतिमा. पिंपळाच्या बनात म्हणून पिंपळेश्वर, तर दुसरं वाकड्या पिंपळाच्या झाडाखाली म्हणून वाकडेश्वर. या भव्य मूर्तींच्या मधोमध शंकराची स्वयंभू पिंड आहे. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानं बांधलं असं सांगितलं जातं. इथे वर्षातून 2दा भव्य जत्रा भरते. चैत्र पौर्णिमेला, हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी, तर दुसरी विजयादशमीला. पालखीचा मान भुयांकडे असतो. तेली समाजाची माणसं पालखीपुढे दिवटी धरतात. पवार मंडळी आरसा दाखवतात. अब्दुल मुसलमान उदबत्ती धुपाचा मान घेतो. जोशी वारा घालतो. माळी फुलांनी पालखी सजवतात. परीट काठ्या सांभाळतात. देवस्थानचा मान देशमुखांकडे असतो. देव नवसाला पावतो, मनातली इच्छा पुरी करतो म्हणून साऱ्या महाराष्ट्रातून भक्त गर्दी करतात, गुलाल उधळतात. बकुळांनी हात जोडले, डोळे मिटले, बराच वेळ ध्यान केलं. पुन्हा हात जोडले, बसून राहिली. कितीतरी वेळ तशीच न बोलता डोळे मिटून राहिली. बऱ्याच वेळानं ती बाहेर पडली. नदीकाठी पिंपळाच्या झाडाखाली बसली. तिच्या शेजारी हौसी बसली. बकुळा शांत होती, बोलत नव्हती. तिचं हे मुकेपण हौसीला डाचत होतं. एक विचारू का? अगं विचार की, तुम्ही गप का झालाय? हौसे, आज मन भरून आले. माझ्या कुलदैवताचं दर्शन झालंय. मन तृप्त झालं, शरीर पावन झालं. हौसी कोड्यात पडली. बकुळा शेवंताची पोरगी, शेवंता गुलाबराव सातारकरांची पोरगी, देव देशमुखांचा. मग हिचं कुलदैवत कसा? एक विचारू का? विचार ग. देव देशमुखांचा. हौसे, मी बी देशमुखच आहे. आई तमासगिरी नासन, पण बाप माझा देशमुख आहे. काय म्हणताय? वय, माझा बाप देशमुख आहे. या देवाचा मुख्य मानकरी आहे. खुळतं नाही ना लागलं तुला? नाही ग, खरं ते सांगते हौशे, मी देशमुखाची लेक आहे. शेवंताबाई पोटी जन्माला आले असले ना तरी रक्तानं देशमुख आहे. चल उठ, येळ झाला, कुठं बोलू नको. आईच्यान सांगते, वटाबाहेर सबूत नाही जायचा. हौशे, अगं लय दिस मनात होतं कुळस्वामिनीला भेटावं, मनातलं बोलावं, मनातलं सांगावं. त्याच्या रावळात यावं आणि काळजातलं दुःख सांगावं. बकुळाचं डोळं पाणावलं. आज सापान पूर्ण झालं हौशे. काय मागितलं देवाकडं? बळ मागितलं. कसलं बळ? आईवर, माझ्यावर गेले 20 वर्ष झाल्या अन्यायाच्या विरोधी लढाईचं बळ मागितलं मी. हौसी काही बोलली नाही. गाडी पाचवडच्या दिशेनं पळायला लागली. बकुळानं हौसीचा हात हातात घेतला आणि विचारलं, काय म्हणतोय डुलकीवाला? त्यो लगीन करायचं म्हणतो. नशीबवंत आहेस हौशे. कसलं नशीब डोंबलाचं? लगीन केलं तर शेवंताबाई ढुंगणाव लाथ मारून बाहेर राखलं. अगं नगं काळजी करू, मी आहे ना. खरं? अगं तुझ्या शपथ. सुटली म्हणा, सुटली. पिपळोबा तू मला यश देऊ दे. हौशीनं आपल्या हाताची बोटं बकुळाच्या डोक्यावर कडाकडा मोडली.
बकळा फडावर आली तेव्हा स्टेज बांधून झालं होतं. कनात उभी राहिली होती. रमजू लाईटवाला फोकस जोडत होता. राजे मॅनेजर तिकिटाचं टेबल लावत होता. सर्वांची नेहमीची धावपळ चालू होती. बकुळानं आपलं आटपलं. हातपाय तोंड साबण लावून धुतलं, शालू नेसला, दागिनं गळ्यात घातलं, केसावर फणी फिरवली, मेकअप सुरू केला. तेवढ्यात शेवंताचा आवाज आला. बकुळा, अगं ये बकुळा. काय काय? अगं बघ की राजे काय म्हणतोय. मी म्हणते तोंडाला तोंड कशाला द्यायचं. शब्दानं शब्द वाढतोय ना. ही शेक तर माणसं आहेत. नाही तिकीट काढत तर नाही, मरू दे, सोडून द्यावं म्हणतो. अगं बकुळे, पण ती बडी धेंड आहेत. तिकटाला पैसे नाही का त्यांच्याकडं. अहो ती हिरेला पेटल्यात म्हणून आपण पेटून नाही जमणार. मॅनेजर राजे म्हणाला. अरे पण असंच रोज व्हायला लागलं तर आपला तमाशा म्हणजे डॉंबाराचा खेळ होईन की. जा पोलिसांना उभं कर. हप्ता देतोय त्यांना, काय आयर नाही करत. शेवंताबाई चिडली होती. राजे नाराज होऊन निघाला तशी बकुळा म्हणाली, थांब राजे. राजे थांबला. कोण आहेत माणसं? काय कारखान्यातले पुढारी आहेत, साखर कारखान्यातले. सोड त्यांना. बकुळाच्या निर्णयानं शेवंताबाई चिडली. अगं साखर कारखान्यातला पुढारी आहेत, त्या मेल्याला काय भेका लागल्या का? आहे अगं भूताख्याताचं देणं दिलं म्हणायचं. आपण काही इथं घर बांधून राहायला आलो आहे का? 100-200चा पिंपळोबा वाकडोबा हो गुलाल उधळला म्हणायचा. बकुळा म्हणाले. राजे निघून गेला. पिंपळोबा वाकडोबा? शेवंताच्या काळाचं चर्र झालं. पोरीच्या तोंडी हे नाव कसं? बकुळा, आज दुपारी तू कुडाळला गेली होती का? बकुळा गप्प. मी काय विचारते? शेवंताबाईच्या शब्दाला धार होती. कोण बोललं? बकुळानं उलटा सवाल केला. तुला मी काय विचारते? आहे अगं तमाशा सुरू व्हायची वेळ आली, चल आता. बकुळा साटाकली. शेवंताबाई बराच वेळ तशीच उभी राहिली. गण सुरू झाला, पण शेवंताबाईचा आवाज नेहमीप्रमाणे फुलला नाही, लागला नाही. शेवंताबाई स्टेजवरनं खाली आली. गवळण सुरू झाली. बतावणी रंगली. संगीत बारीही झाली आणि बकुळा आपल्या तंबूत आली. तेवढ्यात सख्या धावत आला. बाईसाहेब. हां काय रे सख्या? ते पुढारी भेटायचं म्हणतात. मग घेऊन जा की आईच्या तंबूत. अहो त्या लय पिले आहेत. काय म्हणतो? वय ताई. मग त्या पुढाऱ्यांना माझ्या तंबूत आण. सख्या गेला. थोड्याच वेळात पांढरे शुभ्र बगळे तंबूत शिरले. एवढ्या ताफ्याला तंबूत बसायला जागाच नव्हती. खुर्च्याही नव्हत्या. बकुळा भावरली. काय करावं समजेना. तिची अडचण बघून त्यातला एक म्हणाला, बाहेर थांब बरं. सर्व बाहेर थांबले. 4-5 जण तंबूत आले. चहा मागू का? नाही ना गं, वाघाचं काम बघायचे. आता कामाचं बोलतो. इथं आमचा साखर कारखाना आहे. मी चेअरमन आहे. दर वर्षाला आम्ही जंगी गणपती करतो. मेळं नाटकं वात्यात. आमची मंडळी म्हणती औंधा तमाशा करायचा. तेवढ्यात 60 वर्षाचं टोपी धोतरवालं म्हातारं पुढं सरकलं आणि जोर देऊन म्हणालं, आणि त्यो बी तुमचा तमाशा? हा वय वय, तुमचाच तमाशा. बापूराव पारठ्याच्या बोलण्याला आमचा पाठिंबा. सगळ्या सभासदांनी गलका केला. हे बघा, आम्ही आहे ना, आम्ही ओळीने खेळ घेतो. काय होतं? 4-5 गाड्या, 100-125 माणसांचा लवाजामा. या टोकावरनं त्या टोकावर फिरवायचं लय महागात पडतो. बघू की त्या येळी कशा तारखा पडतात. बकुळा म्हणाली. हे बघा, तुमच्या तारखांचा गोळा आम्हाला सांगू नका. आम्हाला गणपतीला तमाशा पाहायला म्हणजे पाहिजे. काय रे चिमणे? आता काय बोलणं झालं का? चेअरमन, इशारा देऊन टाका. या तारखेवरनं तुम्ही दुसऱ्या तारखा धरा ना. पर तमाशा आमच्या इथं पाहिल. साला दर वर्षाला मिचूळ कार्यक्रम, नाटक आणि मेळ. या वर्षाला अगदी झणझणीत करायचं. चिमटरावांनी खुशीत म्हटलं. चेअरमननी 10,000च्या नोटा बकुळाच्या हातावर ठेवल्या. यो ॲडव्हान्स. बाकी खेळायच्या दिवशी. त्या दिवशी जेवण कारखान्यावर. जाताना 5 पोती साखर बी न्यायची. वर्षभर कारखान्याच्या नावानं छाप्या. बकुळा नाही म्हणूच शकली नाही. त्याची 2 कारणं. एक, चेअरमन सकट सगळ्या संचालकांचा आग्रह, आणि दुसरं कारण, भुईंजपासनं कुडाळजवळ. पुन्हा पिंपळेश्वराच्या दरबारात जाता येईल. पुढारी रामराम करून गेलं.
वगात बकुळाचं काम नव्हतं. ती तडक शेवंताबाईच्या तंबूत गेली. शेवंताबाई आलकट पालकट घालून बसली होती. समोर बाटली होती. राजेच्या हातात एक, शेवंताबाईच्या हातात दुसरा ग्लास. समोरच्या ताटात सुक्कं मटण होतं. आये, हे हे काय चाललंय? शेवंताबाई बोलण्याचा प्रयत्न करत राहिली. ती तर्र झाली होती. राजे, अहो तुम्हाला तरी लाज वाटायला पाहिजे होती. मी नाहीच म्हणत होतो, पण आई म्हणली. मूतपे पिला. अहो राजे, तुम्ही मॅनेजर. असं दारू पिऊन धिंगाणा घालायला लागला तर उद्या पब्लिक चपलं मारीन की. चुकलं माझं बकुळत आहे, माझं लय चुकलं. बोबडी वळलेला राजे सटकला. आता बकुळाने आपला मोर्चा आईकडे वळवला. आहे अगं, येळ काल तरी बघ. फुल खेळ चाललाय, पब्लिक जमले आणि तू दारू पिऊन तर वय. बाया, मला खेळायचं काय करायचं आहे ग? मला आणि पब्लिकचं काय करायचं आहे? आहे अगं, असं नका म्हणू. तमाशा तुझा आहे, माझा तमाशा आहे. कोणी सांगितलं तुला? तमाशा माझा नाही, फड माझा नाही, मला नवरा नाही, मला देव नाही, मला कुणी नाही. दारूच्या नशेत शेवंताबाई रडायला लागली. आहे अगं, अशी का म्हणती तू? कुणीच तुझं नसलं तरी मी तुझी नाही का? तू माझी नाही. तू माझी नाही ग कार्टे. तू त्या जयशिंगरावाची आहेस. भाड्याने मला दागा दिला. केरडीनं माझ्या पादरात तुला टाकली. नामा निराळा झाला गांडू. आणि आज तू त्याच्याकडं गेली. या शेवंताला टाकून गेली, शेवंताला फसवून गेली. शेवंताबाईंनी त्रागा केला. स्वतःवरच राग काढत होती म्हणून ती पीत बसली होती. आई आज प्रमाणाबाहेर का प्यायली हे बकुळाच्या डोक्यात आत्ता आलं. अगं छिनाले, या शेवंतानं तुझ्यासाठी काय केलं नाही? आयुष्य कोरं करकरीत काढलं कशासाठी? पोरी वाईट छाया पडू नये म्हण. अंगातली खाज अंगातच जिरवली. शेकडो नजरा माझ्या अंगाला चाटायच्या, पण मी कुणाला उभं केलं नाही. आत्ता गेला तो मॅनेजर राजे, मरतोय माझ्यासाठी, जीव तोडतोय, पण हात लावू दिला नाही अंगाला. पण आज तू मला दगा दिला. बापाकडे गेली तू. जा तू जा, कायमचे जा. पिपळुबाचं नाव घेतलं ना, तेव्हाच मी ओळखलं का तो कुडाळला गेली, बापाकडे गेली. आणि आईला न विचारता गेली. वैरीण झालीस की ग. शेवंताबाई बरळत होती. बकुळानं तिला सावरण्याचा किंवा खरी परिस्थिती सांगण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, कारण त्याचा परिणामच होणार नव्हता. शेवंताबाई खूप पिली होती. ऐकण्यास समजण्याच्या पलीकडची तिची स्थिती झालेली होती. पाचवडातून गाड्या निघाल्या. ट्रक पुढे चालले होते. मागे जीप होती. जीपमध्ये बकुळा आणि शेवंताबाई होती. बाकी सगळे गडी बायका ट्रकमध्ये होते. ममद्याची गाडी कराडच्या दिशेनं धावत होती. सातारा मागं पडलं तरी बकुळा शेवंताबाईत भाषण झालेलं नव्हतं. रात्रीच्या जास्त पिण्यानं शेवंताबाईचं डोकं ठणकत होतं, तर आईचं बोलणं बकुळाच्या जिव्हारी लागलं होतं. नीट विचारणं नाही, पुसणं नाही, खात्री नाही. डोक्यात राग घालून तोंडात येईल ते बरळत होती. याचा राग होता, त्याची चीड होती. बकुळा, राती मी लय पिले ना ग? शेवंताबाईंनीच विचारलं. बकुळा बोलली नाही. आग लागली माझ्या तोंडाला, उलटं पालटं बोलले की. शेवंताबाईंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं, तरीही बकुळानं लक्षच दिलं नाही. तशी शेवंताबाई चिडली. हान की, घे तुझ्या हाताने हान, फोड माझं तोंड. तिने बकुळाचा हात हातात घेतलं. बकुळानं हात झिटकारलं आणि म्हणाली, आये, काल मी पिंपळोबाच्या देवळात गेले होते, बापाकडं नाही, तुझ्या गळ्या शपथ. आणि बाया, मी बघ राण काय बाय बोलले तुला. पुन्हा हाणून मारून घ्यायला लागले. नग नाटक करू, गप पड आई तू. बकुळा असं म्हणाली आणि डोळे झाकून घेतले. शेवंताबाई बराच वेळ डोळं गाळत होती. स्वतःलाच शिवीगाळ करून घेत होती. पण बकुळानं दखलच घेतली नाही. आजचा दिस मोकळा होता. उद्या खेळ, आज निवांतपणा. त्यामुळे अख्खा फडच आळसला होता. पोरी इकडं तिकडं फिरत होत्या. कोणी विड्या फुकत होत्या तर कोणी इकडं तिकडं करत होतं. उंब्रजगाव हायवेवर, सातार कराडच्या मध्यावर. त्यामुळे गावाला बाजारपेठेचं जंक्शन स्वरूप. वीटभट्टी वाळूच्या धंद्यावर इथल्या मंडळींनी बख्खळ पैसा कमावला आहे. पैका तिथं मस्ती आणि मस्ती तिथं आडदांडपणा हे शेवंताबाईला अनुभवानं माहीत होतं.
त्यामुळे तिने पोरांना सक्ती केली होती की बाजारपेठेत जायचं नाही, कसलंही लचांड मागे आणायचं नाही. बकुळाच्या समोर नवीन संकट उभं राहिलं होतं. शेवंताबाईंचं व्यसन वाढलं होतं, स्वभाव चिडचिडा झाला होता, अविश्वास बळावला होता. त्यामुळे दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र आल्या की ती तोंड टाकत होती. या सगळ्यावर औषध शोधणं गरजेचं होतं. बकुळाला आठवलं, मॅनेजरचा जीव शेवंतावर आहे. आज येताना प्रत्यक्ष शेवंताबाईने रागाच्या भरात त्याला साक्षही दिली होती. या मॅनेजरचीच मदत घेतली तर? विचार पाटला. शेवंताबाईंची उभी जवानी जळाली होती. त्यावेळी नशा होती तमाशाची, पायातल्या घुंगरांची. आज वय उताराकडे लागलं. 40शी ओलांडली की स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत बदल होतो. मासिक पाळी लवकर बंद होऊन स्त्रीत्व जाईल याचं भय असतं, तरी आधारासाठी जीव तुटत असतो. शेवंताबाई गेली 20 वर्ष उपाशी होती. शरीराची भूक अतृप्त होती. तिच्या अलीकडच्या वागण्यावर त्याचा परिणाम होणं सहज शक्य होतं. तिची भूक पेटून उठणं शक्य होतं. बकुळाने आपल्या तंबूत राजेंना बोलवलं. राजे, तुम्ही शेवंताबाई सातारकर तमाशातील विश्वासू माणूस आहे. बकुळानं विश्वासात घेण्याचा प्रयत्न चालवला, पण राजे बावरला. काय माझ्या हातून काय आगळीक घडली का ताईसाहेब? तो भीत म्हणाला. वय आगळीकच घडली. अहो, एका फुटक्या पैशाला बीम कधी शिवलो नाही. पैशाचा सवाल नाही हो. मग माझ्या आईला, शेवंताबाईला जन्मभर अशीच ठेवणार का? बकुळाच्या स्पष्ट बोलण्यानं राजेचं तोंडच बंद झालं. राजे, मी शेवंताबाईची पोरगी, पण तिच्या आईच्या भाषेत बोलते. हे बघा, तिला तुमच्या आधाराची गरज आहे. तुमचा जीव आहे तिच्यावर. अहो, पर मी नोकर माणूस, त्या मालकीनबाई, मी काय करावं म्हणता? प्रेम. अहो, मालक नोकर जात पात नाही बघत ना प्रेम. अहो, पर पुरुष आहात तुम्ही, मी सांगाय ना ग. आईला आधार द्या. तुमचा आधार मिळाला तर दारू सुटन, तिचं डोसकं ताळ्यावर येईन, जरा माणसात येईन ती. बकुळाचं बोलणं ऐकून राजे हे छाट पाडला. तिला जिंका. कसं जिंकायचं ते तुमचं तुम्ही बघा. आजपासनं तुमचा बिस्तरा आईच्या तंबूत. ए बाया, तेवढं नका करू. तसं केलं तर चपलीने हाणल मला ती. राजे थरथर कापायला लागला. अरे मेल्या, आजवर आईसाठी मुंजा राहिला आणि आता येळ आली तर मागच्या पाय शेपूट घालायला लागलाय का? उठ उठ उठ, चल तोंड काळं कर. मी याला मॅनेजर झालाय, उठ पाहिला, चल. राजे थरथरतच बाहेर पडला. बकुळा कराय गेली एक आणि झालं भलतंच. तिचं डोकं उठलं, ठणकायला लागलं. तेवढ्यात गणपत आला. तरणा बांडकी व गणपतनं डोळे मोडत सांगितलं. अरे पण कोण? गोरा गोमटा आहे, नाजूक पुलासारखा आहे. अरे पण कोण? आता ते मला काय ठाव? जा मग पाठव त्याला. पाठवतो की, माझ्या कशाला चिडत आहे? गणपत बाहेर गेला आणि एक युवक आत आला. बकुळा त्याच्याकडे पाहतच राहिली. गोरा रंग, ओठावर कोरलेल्या रेखीव मिशा, पाणीदार डोळे, तंग विजार, रेशमी सदरा, डोक्यावर काळ्याभोर केसांचा कोंबडा. बसू? बकुळा अजून भानावर नव्हती. मी श्याम जोशी. जोशी? हां, श्याम जोशी. काय भविष्य सांगायचं नाही ना आला? बकुळा नाजूक हसून म्हणाली. आता जोशी म्हणल्यावर भविष्य आलाच की. मी भविष्य घडवायला आलो आहे. काय बी कळलं नाही बघा मला. मी ढोलकी, तबला, ड्रम, हार्मोनियम सगळी वाद्य वाजवतो. तो विश्वासानं बोलत होता. बरं मग? तुमच्याकडे काम मागायला आलो आहे. काय काम करणार तू? तुम्ही सांगाल ते. ढोलकी, तबला, ड्रम सांगाल ते वाजवेन. अरे बाबा, किती नाजूक आहे तू. तू काय वाजवणार? हा, वाजवणं कोणाचं बी काम नाही. बाई, रागात येऊ नका. वाद्य वाजवण्यासाठी ताकद लागत नाही, त्यासाठी कौशल्य असायला लागतं. त्याच्या आत्मविश्वासानं बकुळा गप्प झाली. तुम्ही मला एक ढोलकी द्या, माझ्या कौशल्याची एक झलक मी दाखवतो तुम्हाला. असं? हो. बकुळानं ढोलकी मागवून घेतली. श्याम जोशानं ढोलकीवरून प्रेमाने हात फिरवला. डोळे मिटून नटेश्वराला वंदन केलं आणि थाप मारली.
बोटं नाचायला लागली, शब्द प्रकटले. ठेका कधी धरला गेला हे समजलंच नाही. श्याम जोशी वाजवत होते आणि बकुळा नाचत होती. दोघंही बेभान झाली होती. स्थान, वेळ, काळ कशाचंच भान नव्हतं. दोघांचीही समाधी लागली होती. बिड्या फुकणारी माणसं बिड्या टाकून पळाली. पेंगाळलेल्या पोरी धावत सुटल्या. घोरणारा माणूस तकाट पळत सुटला. सगळी माणसं गोळा झाली. शेवंताबाईची दारू पोटात नाचायला लागली. ती उठली, तालात झोकांड्या खात आली. वार वार वा डोल्या वा. शेवंताबाईंनी टाळ्या वाजवल्या. तशी सगळी माणसं भानावर आली. त्यांनीही टाळ्या वाजवल्या. बकुळाचे पाय थांबले. ती श्याम जोशीच्या पायाजवळ वाकली. श्याम शांत होता. गर्वाचा लवलेश कुठेही दिसत नव्हता. कोण र बाबा तू? शेवंताबाईंनी विचारलं. श्याम जोशीने नाव सांगितलं. शेवंताबाई एका संकटातून सुटली. बकुळाची काळजी मिटली. बकुळा आणि श्याम जोशी यांची जोडी जमणार याची तिला खात्रीच पटली. श्याम जोशी तमाशाचा छंदी. आपली कला फडात उधळावी हे त्याचं ध्येय. त्यामुळे ब्राह्मण असून तो तमाशात आला होता. त्यांनी गावाचं नाव सांगितलं नव्हतं, बाप सांगितला नव्हता. स्वतःचं नाव घेऊन तो आला होता आणि स्वतःच्या कलेच्या जोरावर नाव वाढवायचं होतं. बकुळानं हौशीला हाळी दिली. हौसा लगालग धावत आली. बकुळानं इकडं तिकडं कानुसा घेतला. कोण नाही पाहून हौशीच्या कानाला लागली. हौसे, तुझा ढोलकीवाला कुठे आहे ग? काय बाहेरच्या टपरी वेड्या फुकत बसलाय. त्याला गाठ. आज खेळ नाही आहे. अंधार पडला का बोचकी घ्या, फड सोडा. हो काय म्हणताय ताईसाहेब तुम्ही? ऐकून घे. उमरतचा एस टी स्टँड गाठा. देव घेऊन जाईन तिकडं जावा. लगीन करा, संसार करा. अगं बाया पर पैसे? हे 10 ठेव. हौशी बघतच राहिली. 10,000 आहेत हौशे. अधिक चौकशा करणं ग. लगी सुटा. नवा ढोलकीवाला आलाय फडात. आमचा खोळंबा नाही होणार, तुम्ही निघा. अगं पण करार आम्ही घेतलेली उचल. तो करार गेला खड्ड्यात ग. अगं तुमच्या जीवावर आईनं मोप्पाय का गाठीला मानलाय आणि आता दारूच्या पाण्यात जातोय तो. कसला करार आणि उचल घेऊन बसली. जा जा जा. येळ करू नका. दोघं एक जीवानं राहा. सुखाचा संसार करा. हौसा बोलली नाही. हुंदका बाहेर पडला. तिने बकुळाचं पायच धरलं. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.